मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक महत्त्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. होय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वाटप लवकरच होणार आहे आणि 26 जानेवारी पर्यंत जरी हे पैशांचे वाटप होणार असले तरी 21 जानेवारी पासूनच ह्या हप्त्या वाटपाला सुरुवात होणार आहे आणि 3 टप्प्यांमध्ये जानेवारीचा हप्ता वाटप केला जाणार आहे. मित्रांनो, महायुती सरकारने नुकतीच लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्या वाटपाकरिता दुसऱ्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. तर मित्रांनो, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे ते आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता लगेच जाणून घेऊया दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची फायनल यादी. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 10 जिल्हे निवडण्यात आले आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर तसेच धुळे आणि नंदुरबार या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की या दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये 23 आणि 24 जानेवारी रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता वर्ग केला जाणार आहे. तसेच मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयक एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की निकषात न बसणाऱ्या महिलांबाबत आता वेगळा विचार केला जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू करण्यात आलेली योजना आहे. मात्र करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, लवकरच अशा महिलांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार अशी अपडेट पुढे आलेली आहे. आता अशी कारवाई करणे योग्य की अयोग्य तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.